महायुतीचा जागा वाटप येत्या 24 तासात जाहीर होणार। महायुतीचे उर्वरित 28 उमेदवार फायनल केले जाणार। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। मुंबईतील शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा। सभेची जय्यत तयारी। राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी उपस्थित राहणार। इंडिया आघाडीच्या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। तर अखिलेश यादव, फारुख अब्दुल्ला यांचीही उपस्थिती। बारामतीमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। महायुतीतले 16 पक्षाचे 8 तालुक्यातील 300 पदाधिकारी बैठकीला उपस्थित। शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदारांसोबत अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर बैठक। आमदार दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, अतुल बेनकेंची बैठकीला उपस्थिती। आढळराव पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा। मंत्री चंद्रकांत पाटील यांची बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी चर्चा। सुनेत्रा पवारांना बारामतीतून महायुतीकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित। येत्या 2-3 दिवसात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। राष्ट्रवादीचा घड्याळ चिन्हावरती अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून लोकसभेची निवडणूक लढणार। नंदुरबारमधून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात। ज्या दिवशी निवडून आलो त्याच दिवशी पक्षाची वाट लागली म्हणून प्रचंड रडलो। शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आमशा पाडवींचं वक्तव्य। तर आजही एबीपी माझाशी बोलताना आमशा पाडवी भाऊक। आमशा पाडवी शिंदे गटात गेल्यामुळे विधान परिषदेतलं ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता। ठाकरे गटाचे 7 आमदार, काँग्रेसचे 8 आमदार असल्यानं काँग्रेसनं जर विरोधी पक्षनेतेपद मागितलं तर ठाकरे गटाला ते पद द्यावं लागू शकतं। ज्यांना मुख्य प्रवाहात आणलं ते जात असतील तर दुर्दैव। आमशा पाडवींच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाकरे गट किमान 4 मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याच्या शक्यतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी। कोल्हापूरनंतर हातकणंगले, अमरावती आणि रामटेकही काँग्रेसला सोडण्याची शक्यता। राजू शेट्टी मातोश्रीवर गेल्यानं देखील टेन्शन वाढलं। स्वतःला विश्वगुरू म्हणता, 400 पार म्हणता, मग घाबरता का? आमशा पाडवी यांच्या पक्षप्रवेशावरून वर्षा गायकवाड यांची टीका। घाबरायची गरज आहे ना। याचा अर्थ तुम्ही 400 की पार म्हणता, विश्वगुरू होताला म्हणता। देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी विचार केला पाहिजे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सांगायचं तर सत्तेचा वापर करून, त्या ठिकाणी पैशाचा वापर करून जर तुम्ही लोकांना पक्षामध्ये घेत असाल आणि त्याचा गौगवा तुम्ही करत असाल तर चुकीचं आहे असं मला। शरद पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। जागा वाटपावर महाविकास आघाडीमध्ये अंतिम चर्चा। तर वंचित आघाडीला कोणताही प्रस्ताव जाणार नाही यावर महाविकास आघाडीचं एकमत। वंचितनं लोकसभेच्या 17 जागा मागितल्यामुळे वंचित शिवाय जागा वाटप केलं जाईल। 2 दिवसात महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल अशी ही माहिती। सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून संविधान वाचवण्यासाठीची लढाई लढावी। वंचितच्या महाविकास आघाडीतल्या सहभागावर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। वंचितनं महाविकास आघाडीकडे 17 जागा मागितल्या। जितेंद्र आव्हाडांची माहिती। तर प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करण्याची आमची तयारी। आव्हाडांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांबद्दल एवढी खात्री आहे की तिच्या हाताने अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही ज्याच्याने बीजेपीला मदत। आमदार रवी राणांकडून भाजप आणि शिवसेनेचे संबंध खराब करण्याचं काम। शिंदे गटाच्या अभिजित अडसूळ यांची टीका। तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे कान पकडून त्यांना गप्प करावं। अभिजित अडसूळ यांची मागणी। आज जास्तीत जास्त वाटा हा आमच्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये। आमचे संबंध हे वेगळे आहेत आणि कुठे कुठेतरी ते खराब करण्याचे प्रयत्न हे रवी राणा या ठिकाणी अशा पद्धतीच्या वल्गना करू इच्छितात। मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती करतो की वरिष्ठ नेत्यांनी लवकरात लवकर या दोघांचे कान खेचावे, यांना एका ठिकाणी गप्प बसवा। माढ्यामध्ये विजयसिंग मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, शेकापचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची बैठक। मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर घरवापसीच्या तयारीत असल्याची माहिती। येत्या 10 ते 15 दिवसात राज्यातल्या राजकारणात मोठा बदल होणार। विजयसिंग मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर शेकापच्या जयंत पाटील यांचं वक्तव्य। ही भूमी अशी आहे अकलूजची, इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे। राजकारणामध्ये पुढल्या 10-15 दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो। महायुतीचं जागा वाटप सन्मानजनक होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती।
जागा वाटपाचं जवळपास 80% काम झालेलं आहे, 20% बाकी आहे. काही चिंता करू नका, समन्वयाने सर्व निर्णय होईल. उद्या आणि परवा उद्धव ठाकरे यांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात दौरा. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे 5 सभा घेणार. इंडिया आघाडीला किमान 300 जागा मिळणार, संजय राऊतांचा विश्वास. भाजपला जेमतेम 200 जागा मिळतील असा अंदाज. चंदा दो धंदा लो, इलेक्टोरल बॉन्डवरून संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका. भाजपचं ऑफिस म्हणजे ईडीचं कार्यालय, संजय राऊत यांचं वक्तव्य. चंदा दो धंदा लो, या चंदा दो धंदा लो म्हणजे वॉशिंग मशीन हे अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या उद्योगपतींसाठी भाजपने निर्माण केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.